नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. छत्रपती संभाजीनगर शहराजवळील जटवाडा रोडवर ओहर गावाशेजारी असलेल्या उभ्या मकाच्या पिकाला आग लागली असून आगीचे लोट इतके मोठे होते की रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अक्षरशः थांबावे लागले. त्या धुरामधून काही वाहने ये जा करीत असताना लाईट लावून येत होती. वाळलेला मका असल्यामुळे क्षणार्धात पेट घेतला आणि काही मिनिटाच्या आत एकरभर मका जळून खाक झाला. यावेळी मतदानाबद्दल बोलताना भुजबळ यांनी नाशिक, दिंडोरी आणि अर्धा धुळे, ठाणे आणि मुंबईत आज मतदान आहे. सर्वच मतदारांनी निश्चितपणे मतदान करा असे आवाहन केले आहे. त्याचसोबत नाशिक दिंडोरी निवडणुकीबद्दल विचारले असता दोन्हीही जागा महायुतीच्याच निवडून येणार. योगी यांची सभा प्रचंड मोठी झाली तर मोदी यांची सभा देखील मोठी झाली. गडकरींची पण पावसात सभा झाली तर देशाचे नेतृत्व मोदींनी करावे असे जनतेचे मत असल्याचं देखील भुजबळ यावेळी म्हणाले. संजय राऊतांनी आज असे आरोप केले की शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून अजितदादा तटकरे वळसेंना नको. मला नाही माहिती. 2019 साली ना जेव्हा त्यांनी भाजपा नाही आता काय मध्ये हे सगळं त्यांच्या चर्चेमध्ये हे उच्च नेते जे आहेत ते सगळं सहभागी होते. त्याच्यामुळे मला काहीही माहिती नाही. मी त्याच्यामध्ये पक्षांना मला जे काय माहिती आहे ती जे आहे पक्ष स्थापन झाला आणि त्याच्यानंतरचा काही काळ या गोष्टी मला माहिती आहेत त्या मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर जे उच्च वर्तुळ ज्याला आपण म्हणतो त्या उच्च वर्तुळामध्ये मी नव्हतो. ठीक आहे. नाशिक आणि दिंडोरी शरद पवारांनी मुलाखतीत मी पण ते वाचलंय. मला त्याचा पूर्ण काही उलगडा झाला नाही. एक तर प्रफुल्ल पटेल संदर्भात ते जे काय बोलते त्याची मला काहीही माहिती नाही. पण एक आहे मला हे सांगायचं की ज्या वेळेला 95 मध्ये आमचं सरकार गेलं पवारसाहेबांनीच मला MLC केलं आणि नंतर विरोधी पक्ष नेता केलं. त्यावेळच्या ज्या 5 वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून मी जे काम केलं विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना BJP सरकारच्या विरोधात ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो. आणि अनेक गोष्टी त्यावेळेच्या आता मी परत मला सांगत नाही पण त्यावेळेस सुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो. आणि त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो पवारसाहेबांनी आम्ही सगळे तर माझी खात्री आहे 100% मुख्यमंत्री मीच झालो असतो. पण एवढंच नाही पवारसाहेब ज्या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं पक्ष त्यावेळेला फुटला त्यावेळेला सुद्धा मी पवारसाहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं. काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो अशा प्रकारचे जे काही मेसेज फोन्स मग ते माधवराव शिंदे असतील, शीला दीक्षित, ऑस्कर फर्नांडिस, राजेश पायलट, आता जे सध्या हयात आहेत असे मुकुल वासनिक, हे कलमाडे
आणि माझ्याबरोबर सतत त्यावेळेला ATN वर काम करणारे संजय खोडके, त्यांना तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला ते सांगतील की मी जे बोलतोय ते खरं आहे की नाही. पण त्यावेळेला मी सांगितलं की ठीक आहे, मला ते म्हणताय, ते म्हणे तुम्ही नुसते या दिल्लीला, मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही घोषित करतो. पण मी सांगितलं की नाही, मी पवार साहेबांबरोबर राहणार. आणि मग पवार साहेब आणि मी प्रांताध्यक्ष झालो, पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष. आणि ते निवडणुकीत पुढे 6 महिने पुढे प्रिपोन झाली. आणि त्यामुळं NCP जी पवार साहेबांनी स्थापन केली होती, त्याच्यात जिल्हा बॉड्या सुद्धा निर्माण झाल्या नव्हत्या. त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करणं आणि ते सगळाच गोंधळ झाला होता. मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे 100% होतो. आणि पवार साहेबांकडे एक हेलिकॉप्टर, माझ्याकडे एक हेलिकॉप्टर, आम्ही असाच दौरा केला. आणि त्यावेळेला सुद्धा जर जास्त आमचे आले असते काँग्रेसपेक्षा जास्त, तर त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री झालो असतो. परंतु त्यावेळेला काँग्रेसचे आमच्यापेक्षा जास्त आले. काँग्रेस वेगळी लढली, आम्ही वेगळे लढलो. शिवसेना BJP एकत्र होते, तिरंगी सामना होता. मग आम्ही काँग्रेसबरोबर गेलो, पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी झालो. मी नाशिक जिल्ह्यातील खरं म्हणजे 2.5 मतदारसंघ आहेत. नाशिक, इंदोरी आणि धुळे. पण त्याचबरोबर पुढे सुद्धा ठाणे आणि मुंबईमध्ये सुद्धा आहे. मी या सर्वच मतदारसंघातील मतदार बांधवांना भगिनी मातांना, जे मतदार आहेत त्यांनी उद्या निश्चितपणे जाऊन मतदान करावं. आणि महायुतीचे उमेदवार जिथे शिंदे गटाच्या शिवसेनेचे किंवा BJPचे असतील, माझ्या मते अजित पवार राष्ट्रवादीचा तर उमेदवार नाही आहे या फेजमध्ये, परंतु या महायुतीमध्ये आम्ही सगळे आहोत. तर महायुतीचे जिथे जे उमेदवार आहे तिथे कुठे कमळ असेल, कुठे धनुष्यबाण असेल, तर त्या पुढचं बटन दाबून जे आहे महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, एवढं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो. साहेब, काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असता हे काही मला काही कल्पना नाही. कारण त्यावेळेला सुद्धा ते साहेब म्हणतात ते बरोबर आहे. अजितदादा तरी सुरुवातीपासून होतं, तर बाकीची सगळी मंडळी ही तर ज्या वेळेला मी पवार साहेबांबरोबर ताबडतोब आलो, म्हणजे कदाचित मी पहिलाच आलो, त्याच्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातले इतर जे काही नेते मंडळी नंतर पुढे पुढे ती विचार करत होते, आपापल्या मतदारसंघामध्ये मतदान घेत होते. काँग्रेसमध्ये राहायचं की शरद पवार साहेबांबरोबर जायचं, त्यामुळे ते नंतर आले, ते किंवा आणलं गेलं त्यांना. पण ठीक आहे, काय तर त्याचं ते मत आहे, मला काही कल्पना नाही का पक्ष फुटला असता. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक 2 वेळा. काही पक्ष वगैरे काही फुटला नाही त्याचा. आणि तो फुटायचा झाला तो त्यावेळेला, आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नंतर पक्ष फुटला, ही परिस्थिती आहे. पण साहेब, शरद पवार नाशिक आणि दिंडोरीची जागा जिंकणं किती चॅलेंजिंग वाटतंय महायुतीला? मी तुम्हाला सांगतो, दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येणार, दोन्ही जागा येणार. योगींची सुद्धा मालेगावची सभा आमचे रवींद्र पगार गेले होते, प्रचंड मोठे झाले. मोदी साहेबांची सभा सुद्धा मोठी झाली. गडकरी साहेबांची सभा पावसात झाली की पाहिले. आणि ठीक आहे, मोर्चे जेव्हा आपण ते मिरवणुका वगैरे काढतो त्यावेळेला खूप लोक येतात, परंतु मनापासून सगळ्यांना आज जे आहे देशाचं नेतृत्व कोणी करावं तर ते मोदी साहेबांनी करावं, हे गाठ जे आहे मनाशी सर्व मतदारांनी बांधलेली आहे. देशासाठी काहीतरी करावं ही प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक जण आपापल्या परीनं काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो, मग ते क्षेत्र कोणतेही असो. कोणी देशसेवेतून तर कोणी खेळाच्या माध्यमातून देशाचं नाव मोठं करत असतो.
आणि तसेच नाव छत्रपती संभाजीनगर शहरातील सृष्टी साठे हिने केलेलं आहे. आशियाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सृष्टीने रौप्य पदक पटकावलं आहे. सृष्टी ही मूळची छत्रपती संभाजीनगर शहरातली आहे. ती सांगते की तिच्या वडिलांना खेळाची फार आवड आहे आणि माझ्या वडिलांमुळे मी खेळामध्ये आली आहे असं सृष्टी सांगते. मी माझ्या फिटनेससाठी बॉक्सिंग जॉईन केलं होतं, पण नंतर मला यात आवड निर्माण झाली आणि यामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. मी गेल्या 6 वर्षापासून बॉक्सिंग करत आहे. माझे कोच सनी गहलोत यांनी माझ्याकडून स्पर्धेची संपूर्ण तयारी करून घेतली आहे. कसा सराव करावा, काय करावं हे सर्व मला माझ्या कोचने सांगितलं आहे. मी दररोज सकाळ आणि संध्याकाळ 3 तास सराव करते आणि या सरावामुळे माझे या स्पर्धेमध्ये माझी निवड झाली आहे. स्पर्धेत निवड झाल्यानंतर मी सर्व ट्रायल्स जिंकले आणि त्यानंतर मी कझाकिस्तान या ठिकाणी स्पर्धेसाठी गेले. या ठिकाणी माझी क्वार्टर फायनल ही चायनीज तायके सोबत होती आणि ती मी जिंकले. त्यानंतर माझी सेमी फायनल कझाकिस्तान बॉक्सर सोबत झाली. ती 2 वेळेस एशियन चॅम्पियन होती. तिच्यासोबत खूप टफ कॉम्पिटिशन होतं आणि त्यामध्ये सुद्धा मी विजय मिळवला. माझ्या कोचने ज्या मला टेक्निक सांगितल्या होत्या त्या सर्व मी या ठिकाणी वापरल्या आणि त्यामुळेच माझा विजय झाला. सृष्टीसाठी हिने 63 वजनी गटात रौप्य पदक पटकावलं आहे. मला आता भारताला रिप्रेझेंट करायचं आहे, ते सुद्धा ऑलिम्पिकमध्ये, आणि यामध्ये मला पदक हे पटकवायचेच आहे. त्यासाठी माझा सराव आणि माझे प्रयत्न सुरू आहेत असं सृष्टीने यावेळी सांगितले. मी गेल्या 6 वर्षापासून साई NCOE औरंगाबादमध्ये ट्रेनिंग करते. माझे कोच सनी गहलोत आहे आणि मी सकाळी 2 आवर्स, इव्हनिंग 3 आवर्स ट्रेनिंग करते आणि अशा दरम्यान माझे एशियनसाठी सिलेक्शन झालं. मी ट्रायल्स जिंकले. मी कझाकस्तानला गेले. तिकडे माझी क्वार्टर फायनल बाउट लागली होती. ती चायनीज तायपेसोबत लागली होती आणि ती RSC स्कोरने मी जिंकले. सेकंड बाउट माझी सेमीफायनल लागली होती. ती कझाकस्तान सोबत लागली होती आणि ती जी बॉक्सर होती ती 2 टाइम वर्ल्ड एशियन चॅम्पियन होती आणि तिच्यासोबत बाउट खूप टफ होती. फर्स्ट राऊंड मी 5-0ने हारले होते. माझा स्कोर डाऊन होता, बट मी माझं होप्स नाही सोडले. मी अजून माझा बेस्ट दिला. सेकंड राऊंडमध्ये मी सेकंड राऊंड स्कोर 3-2 आला, माझ्याकडे आला. थर्ड राऊंड मी पूर्ण विल पॉवरने खेळले. माझ्या कोचने जे मला स्किल्स सांगितले मी ते लक्षात ठेवून मी ते खेळले आणि मी ती बाउट पण जिंकले. मी सेमीफायनल बाउट जिंकले, बट मी खूप 19-20 ची बाउट होती, कारण की फर्स्ट राऊंड मी लॉस झाले. माझी काउंटिंग पण झाली होती त्या राऊंडमध्ये, बट तरी पण मी गिवअप नाही केलं. मी सेकंड राऊंडमध्ये मी अजून एनर्जीने अजून पॉवर, स्ट्रेंथ, स्किलने अजून खेळले आणि तिची पण काउंटिंग करवली आणि माझे स्किल्स जे कोचने सांगितले होते मी ते यूज केले. त्याच्यामुळे मी थर्ड राऊंड पण जिंकले आणि स्कोर 5-0 आला. मला खूप चांगलं वाटतं इंडियाला रिप्रेझेंट करून आणि ती बाउट खूप टफ होती. मला जिंकून फार समाधान वाटतं. माझ्या या यशामध्ये माझे आई वडील, सनी सर आणि इतर जे कोचेस आहेत त्यांचा फार मोठा वाटा आहे. भविष्यामध्ये मला ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मिळवून भारताला रिप्रेझेंट करायचं आहे आणि मला भारताचं नाव मोठं करायचं आहे. मला भविष्यात इंडियाला रिप्रेझेंट करून ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड आणायचं आहे व भारताचं नाव मोठं करायचं आहे. स्माइल. माझ्या वडिलांना स्पोर्ट्सची फार आवड होती आणि ते मला स्पोर्ट्सविषयी फार माहिती द्यायचे. माझं तसं आहे, स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट वाढत गेला. मी बॉक्सिंग जॉईन केली आणि माझ्या फिटनेससाठी जॉईन केली होती. मी कॉम्पिटिशन खेळले आणि कॉम्पिटिशनमध्ये मी जिंकले आणि मला फार इंटरेस्ट आला बॉक्सिंगमध्ये आणि तशी मी अजून कॉम्पिटिशन कंटिन्यू करत गेले. मी गेल्या 6 इयर्सपासून गार्ड रखा. ये चल. हाँ, लेफ्ट साइड साठे.
साठे हाँ डिपो हाँ बढ़िया चल अटैक आगे ये साठे साठे गार्ड रख साठे हाँ चल आगे अटैक ले कोने में अटैक ले साठे हाँ चल अटैक अब हाँ चल मार हाँ बढ़िया गार्ड रख साठे हाँ अब साठे अपर कट हाँ ये मार अब ले साठे मार सेकंड साठे कोने में अभी मार हाँ चल मार ले साठे अपर कट चल बढ़िया साठे सेम गार्ड रख चल आगे अटैक लिया कर फिर अटैक साठे कमान साठे फिर अटैक लिया कर कमान साठे अब ले अटैक हाँ ये तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.